आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की युक्रेनमधल्या युद्धाचे पडसाद जगभरात कसे उमटत आहेत आणि जागतिक सुरक्षा समीकरणं कशी बदलत आहेत. म्हणजे बघा, एक देश जो कालपर्यंत मदतीसाठी जगाकडे पाहत होता, तो आज स्वतःच्या युद्धभूमीवरील अनुभवाच्या जोरावर एक मोठा सुरक्षा निर्यातदार म्हणून पुढे येतोय. हे कसं घडतंय तेच आज आपण समजून घेणार आहोत. तर मूळ प्रश्न हा आहे की आजच्या युद्धाचं स्वरूपच पूर्णपणे बदललंय. आता मोठमोठ्या सैन्याऐवजी कमी खर्चाचे पण मोठ्या संख्येनं हल्ला करणारे ड्रोन्स समोर आहेत. आणि मग प्रश्न पडतो की या धोक्यापासून स्वतःला वाचवायचं कसं, तेही परवडणाऱ्या पद्धतीनं. हेच आजच्या काळातलं सर्वात मोठं सामरिक आव्हान आहे. आता फक्त हे आकडे बघा, म्हणजे हा पेच किती गंभीर आहे हे आपल्या लक्षात येईल. समजा एक 20-50 हजार डॉलर्सचा इराणी शाहेद ड्रोन हल्ला करतोय. त्याला पाडण्यासाठी पारंपरिक पद्धत म्हणजे पॅट्रियट मिसाईल वापरणं, ज्याची किंमत आहे तब्बल 30 लाख डॉलर्सपेक्षा जास्त. हे आर्थिक गणित बसवणं शक्यच नाही. आणि इथेच युक्रेनने एक जबरदस्त उपाय शोधलाय. त्यांनी फक्त $2000चा इंटरसेप्टर ड्रोन वापरून या धोक्याला उत्तर दिलंय, कितीतरी पटीने स्वस्त आणि टिकाऊ. चला आता बघूया की हे सगळं घडलं कसं. खरं तर गरजेपोटी युक्रेनची युद्धभूमीच एक जिवंत प्रयोगशाळा बनली, जिथे रोज नवीन धोक्यांचा सामना करण्यासाठी नवीन डावपेच तयार होत आहेत आणि यशस्वीही होत आहेत. त्यांनी काळ्या समुद्रात रशियाची नौदल नाकेबंदी तोडण्यासाठी एक अफलातून रणनीती वापरली. आधी त्यांनी स्वस्त नौदल ड्रोन्सनी रशियाच्या महागड्या युद्धनौका निकामी केल्या. मग लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मारा करून रशियन नौदलाला मागे हटायला भाग पाडलं. आणि शेवटी व्यापारी जहाजांसाठी एक सुरक्षित मार्ग तयार केला. याचा थेट परिणाम काय झाला तर जहाजांचे विम्याचे हप्ते कमी झाले आणि युक्रेनची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर यायला मदत झाली. त्यांची हवाई संरक्षण व्यवस्थाही तितकीच हुशारीने बनवलेली आहे. त्यांनी जुन्या सोव्हिएतकालीन आणि नव्या पाश्चात्य शस्त्रास्त्रांचं एकत्रीकरण केलंय. त्याचबरोबर ते इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात, म्हणजे शत्रूचे सिग्नल जॅम करणं किंवा त्यांना चुकीची माहिती देऊन गोंधळात टाकणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महागडी मिसाईल्स अगदी गरजेच्या वेळीच वापरतात. यामुळे त्यांची संरक्षण प्रणाली खूपच लवचिक आणि किफायतशीर बनली आहे. इथे एक खूप मोठा फरक दिसतो, तो म्हणजे कामाच्या पद्धतीत. अनेक देशांमध्ये हल्ल्याच्या वेळी ऑपरेटर सुरक्षित ठिकाणी जातात आणि सगळं ऑटोमॅटिक मोडवर असतं. यात कधीकधी फ्रेंडली फायरसारख्या मोठ्या चुका होतात, पण युक्रेनियन ऑपरेटर जीव धोक्यात घालून आपल्या जागेवर थांबतात. त्यांची ही शिस्त आणि मानवी निर्णय क्षमता शेवटच्या क्षणी हल्ला रोखण्यासाठी निर्णायक ठरते. आणि आता हेच जे ज्ञान त्यांनी इतक्या कष्टाने मिळवलंय ना, ते आता युक्रेनसाठी एक मोलाची सामरिक संपत्ती बनलंय. या ज्ञानाच्या बदल्यात ते आपल्या देशासाठी ऊर्जा सुरक्षा आणि नवीन आंतरराष्ट्रीय आघाड्या मजबूत करत आहेत. आणि हे फक्त बोलण्यापुरतं मर्यादित नाहीये. प्रत्यक्षात युक्रेनने आपले 200पेक्षा जास्त युद्ध अनुभवी तज्ज्ञ मध्यपूर्वेतील देशांमध्ये पाठवले आहेत. हे तज्ज्ञ तिथे जाऊन ड्रोन हल्ल्यांपासून बचाव कसा करायचा याचं प्रशिक्षण देत आहेत. म्हणजे ज्ञानाचं थेट हस्तांतरण होतंय. ही एक प्रकारची देवाणघेवाण आहे, एक विन विन सिच्युएशन. युक्रेन आपलं ड्रोनविरोधी ज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण देतंय, तर त्या बदल्यात आखाती देश त्यांना युद्धासाठी अत्यंत आवश्यक असलेला डिझेलचा पुरवठा करत आहेत आणि त्यांच्या संरक्षण उद्योगात गुंतवणूकही करत आहेत. आणि हे लक्षात घ्यायला हवं की ही भागीदारी काही तात्पुरती नाही. अध्यक्ष झेलेन्स्कींनी स्वतः कतार आणि सौदी अरेबियासारख्या देशांसोबत 10 वर्षांचे सुरक्षा करार केले आहेत. यामुळे युक्रेनची ओळख आता केवळ मदत घेणाऱ्या देशापुरती राहिलेली नाही, तर तो एक महत्त्वाचा आणि दीर्घकालीन सामरिक भागीदार बनला आहे. पण या कथेला एक दुसरी तितकीच महत्त्वाची बाजू आहे. ज्याप्रमाणे युक्रेन शिकतंय, त्याचप्रमाणे रशिया आणि इराणसुद्धा याच युद्धभूमीचा वापर एक प्रयोगशाळा म्हणून करत आहेत. आणि यातूनच एक चक्रीय ड्रोन अर्थव्यवस्था जन्माला आली आहे. आता ही चक्रीय ड्रोन अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय? तर सरळ सोप्या भाषेत सांगायचं तर इराण रशियाला ड्रोनचं डिझाईन देतो, रशिया ते युक्रेनमध्ये वापरतो, तिथल्या अनुभवातून काय त्रुटी आहेत, काय सुधारणा करता येतील हे शिकतो आणि मग तेच ड्रोन अधिक घातक आणि प्रभावी बनवून त्याचं तंत्रज्ञान परत इराणला देतो. हे चक्र कसं फिरतंय ते बघा. सुरुवात होते इराणकडून, मग ते तंत्रज्ञान जातं रशियाकडे, रशिया त्याचा प्रयोग करतो युक्रेनच्या युद्धभूमीवर, तिथे त्यात सुधारणा केल्या जातात आणि मग हे सुधारित अधिक धोकादायक तंत्रज्ञान परत इराणकडे जातं. याचा अर्थ काय तर युक्रेनमधलं युद्धच इराणच्या ड्रोन तंत्रज्ञानाला अधिक प्रगत बनवतंय, जे पुढे जाऊन आखाती देशांसाठी मोठा धोका निर्माण करतं. आता आपण या सगळ्याकडे एका मोठ्या जागतिक दृष्टिकोनातून पाहूया.
ही जी वेगवेगळ्या ठिकाणी चाललेली ड्रोन युद्ध आहेत ती जगभरातली सामरिक गणितं कशी बदलत आहेत हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. हे एक वाक्य परिस्थितीचं अचूक वर्णन करतं. म्हणजे जी युद्ध पूर्वी एकमेकांपासून वेगळी होती ती आता समान तंत्रज्ञान आणि समान डावपेचांमुळे एकमेकांशी जोडली गेली आहेत. युरोपमधील युद्धाचा थेट परिणाम आता मध्य पूर्व आणि इंडो पॅसिफिकच्या सुरक्षेवर होतोय. बघा, अमेरिकेचं जे सामरिक लक्ष आहे ते काही अमर्याद नाहीये. ते एकावेळी एकाच मोठ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतात. त्यामुळे जेव्हा त्यांचं लक्ष युक्रेन किंवा मध्य पूर्वेकडे असतं तेव्हा इतर ठिकाणी एक प्रकारची सामरिक पोकळी निर्माण होते. आणि मग याच पोकळीमुळे तैवानसारखे देश आणि आखाती राष्ट्र स्वतःच्या सुरक्षेसाठी अमेरिकेव्यतिरिक्त नवीन पर्याय आणि नवीन भागीदार शोधायला लागतात. ही सगळी साखळी कशी एकमेकांशी जोडलेली आहे ते बघा. युक्रेनमधील युद्धामुळे इराणचं ड्रोन तंत्रज्ञान सुधारतं. या धोक्याला तोंड देण्यासाठी आखाती देश युक्रेनची मदत घेतात. अमेरिकेचं लक्ष इकडे असल्यामुळे तैवानला चीनची चिंता वाटते. आणि या सगळ्या गोंधळात युक्रेन आपल्या अनुभवाच्या जोरावर एक नवीन सुरक्षा पुरवठादार म्हणून उभा राहतो. तर या सगळ्याचा सर्वात मोठा परिणाम काय? तो म्हणजे युक्रेनची जागतिक प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे. तो आता फक्त मदतीसाठी हात पुढे करणारा देश राहिलेला नाही, तर तो एक असा देश बनला आहे जो इतरांना अत्यंत गरजेच्या वेळी युद्धात सिद्ध झालेले संरक्षण उपाय पुरवू शकतो. आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतं की आजच्या जगात युद्धभूमीवर मिळवलेला प्रत्यक्ष अनुभव हेच सर्वात मौल्यवान सामरिक चलन किंवा स्ट्रॅटेजिक करन्सी बनत आहे का? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला जागतिक संघर्षांकडे पाहण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन देतो.